नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखी पनीरची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। आता इथे आल्याचे काप घेतलेली आहेत, त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता मी ती कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण कट करून घेतलेली कांदे घालून घेणार आहोत आणि आता यांना अर्धा ते 1 मिनिट आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर कांद्यांमधलं सगळं पाणी हे निघालेलं आहे। आता आपण यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। आता यांना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट आपल्याला यांना परतून घ्यायचं आहे। याचा कलर चेंज झाला मग यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचे आहे, त्याचबरोबर आलंही घालून घ्यायचं आहे आणि यांनाही परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता कांद्यांचा कलर छान असा बदललेला आहे। आता यामध्ये आपण कट करून घेतलेले टोमॅटो घालून घेणार आहोत आणि यांना नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर इथे कांदा टोमॅटो छान अशी नरम झालेली आहेत। आता आपण यांना एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि याला गार होऊ द्यायचं आहे। आता मी इथे गोवर्धनचं पनीर घेतलेलं आहे। यांचे आपल्याला छोटी छोटी क्यूब करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता अशा प्रकारे मी यांना कट करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे, त्यावर तिखट घालून घेणार आहे आणि नॉर्मल आपल्याला यावर हळद घालून घ्यायची आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आता यांना व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं साइडला ठेवून द्यायचं आहे। आता ज्या कढईमध्ये आपण टोमॅटो आणि कांदे परतलेले होते त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहे। तूप छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि आता त्यांना मध्यम आचेवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे पनीर आपलं छान असं तयार झालेलं आहे। आता आपण यालाही एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। तुम्हाला जे जास्त कडक आवडत नसतील तर तुम्ही नॉर्मल त्याला तळून घेऊ शकता। आता यांना आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत। आता इथे कांदे टोमॅटो आपली गार झालेली आहेत। मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला यांना टाकून घ्यायचं आहे। आता याची आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। तर यामध्ये पाणी न टाकता आपण ही ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। पाणी न टाकता जर तुम्ही अशी ग्रेव्ही फ्रीज मध्ये बनवून ठेवली तर 8 दिवस आरामात टिकते। आता उरलेल्या तुपामध्येच मी जिरे टाकून घेतलेली आहे, त्याचबरोबर मोहरीही टाकून घेतलेली आहे। जिरे आणि मोहरी छान फुटायला लागली की यामध्ये तयार करून घेतलेली ग्रेव्ही आपण घालून घेणार आहोत। आणि आता मध्यम आचेवर तिला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तरी ती आपली ग्रेव्ही छान अशी शिजत आहे आणि एका साइडला मी पातेलीत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तरी ते पाहू शकता ग्रेव्हीला छान असं तेल पण सुटतं आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। तर मी इथे 2 चमचे तिखट घालून घेणार आहे। तिखट घालून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। एखाद मिनिट छान परतलं गेलं की
की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्याला जे ग्रेव्ही लागलेली होती त्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून ते पाणी यात टाकून घेतलेलं आहे आणि परत व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले हे जळणार नाहीत। आणि आता त्याला परत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत जे आपण तळून घेतलेली होती, जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर हा पनीरमध्ये जाईल। आता 1 मिनिट असंच आपल्याला यांना परतून घ्यायचं आहे। तर मसाले आणि पनीर व्यवस्थित एकजीव झालेली आहेत। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत। तुम्हाला जेवढं पातळ ही भाजी हवी असेल तेवढं पाणी तुम्ही यात घालून घ्यायचं आहे आणि आता परत त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण यात बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे आपण पनीर मसालाही घालून घेणार आहोत। पनीर मसाला हा शेवटी घालायचा आहे आणि यालाही आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता 1 मिनिट आपल्याला हिला शिजवून घ्यायचं आहे। तर तयार झालेली आहे हॉटेल स्टाईल आपली पनीरची भाजी। ही भाजी कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।